नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21 बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 काल विधानसभेमध्ये सादर करण्यात आला. करोना आणि त्यातून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. तो ऑबियसली पूर्ण भारतालाच तो बसलेला आहे, जगाला बसला आहे. 2020-21 या चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर -8% इतका राहील आणि एकंदर त्या परिस्थितीतच आपण बघितलं आहे की महाराष्ट्राची जी काही एकंदर स्थिती आहे ती खूप काही चांगली नाही आहे. महसूल आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता फक्त कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग यांना जर तुम्ही वगळलं तर सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये पिछाड झालेली आहे. मग तुम्ही इथं बघू शकता की सेवा क्षेत्र जे आहे त्याचा विकास दर -9, उद्योग जे आहे -11.3%, निर्मिती -11.8%, बांधकाम -14.6% आणि बाकीचे जे आहे व्यापार, हॉटेल, उपहारगृह, दळणवळण -20%. याच्यामध्ये एकमेव कृषी जे आहे त्याचा जो विकास दर आहे तो 11.7% आहे, म्हणजे तो पॉझिटिव्हमध्ये आहे. बाकी सगळं निगेटिव्हमध्ये गेलेलं आहे आणि त्याचं रिझन तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कोविड-19 आणि तिच्यामधली टाळेबंदी. आता चांगला पाऊस पडला होता, तिच्यामुळे खरीप हंगामामध्ये चांगली पिकं आलेली आहेत, त्यामुळे कृषीचा दर जो आहे तो सकारात्मक आहे. 2019-20चा जर तुम्ही विचार केला तर सेवा क्षेत्राचा विकास जो आहे तो जवळपास विकास दर 8.1% होता. हाच सेवा क्षेत्राचा दर आता जो आहे तो तुम्हाला -9% गेलेला आहे. म्हणजे जो सकारात्मक 8 होता तो आता मायनसमध्ये गेलेला आहे. दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो 6वा आहे. बघा, दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचा क्रमांक 6वा. आता जर तुम्ही दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर दरडोई उत्पन्नामध्ये वर्ष आणि महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न जर तुम्ही बघितलं तर 2018-19मध्ये 1,87,000 कोटी रुपये होतं. 2020मध्ये हे 2,02,000 कोटी रुपये होतं आणि हा मोठा आकडा आहे बघा. नंतर याच्यामध्ये परत कमी आलेली आहे 2020-21 1,88,000 कोटी रुपये. सो दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचा क्रमांक आहे 6वा. MCQ करता एवढं लक्षात ठेवा, बाकीची आकडेवारी तेवढीशी महत्त्वाची नाही. 2021-22मध्ये 2019-20च्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात दरडोई उत्पादन जे आहे ते घटलेलं आहे 2020-21. सो एकंदरीतच महाराष्ट्रावरच्या कर्जाचा बोजा जर तुम्ही बघितला तर 5,20,000 कोटी रुपये इतका तो आहे. 2021-22मध्ये महाराष्ट्राच्या उत्पन्नात 1,50,000 कोटींची तूट अपेक्षित धरण्यात आलेली आहे. म्हणजे चालू वित्तीय वर्ष जे आहे तिच्यामध्ये महाराष्ट्राचं उत्पन्न 1,50,000 कोटींच्या तूट तिच्यामध्ये अपेक्षित आहे. कर्जाचं प्रमाण हे राज्याच्या सकल उत्पादनाच्या तुलनेत 19.6% आहे. म्हणजे आता जे कर्ज आहे जे आपण बघितलं 5,20,000 कोटी रुपये, तर ते राज्याच्या सकल उत्पादनाच्या जवळपास 19.6% म्हणजे 20%. हे प्रमाण 25%पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे त्यातल्या त्यात आपण कंट्रोलमध्ये आहोत महाराष्ट्राचा GDP आणि त्या तुलनेतलं कर्ज. गुंतवणूक, रोजगार आणि वेतन खर्च याचा जर विचार केला तर मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 या अंतर्गत राज्यामध्ये 1,14,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आणि 2.5 लाख रोजगार निर्मितीचं त्याचं लक्ष्य आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2020 हा जो काळ आहे या काळामध्ये राज्यात 8,18,000 कोटींची विदेशी गुंतवणूक झालेली आहे. देशातल्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी महाराष्ट्रात जवळपास 27% गुंतवणूक झालेली आहे. तर चांगली अचिव्हमेंट आहे. 100पैकी 27% जर महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक होत असेल तर नक्कीच हे आपल्यासाठी खूप चांगली बाब आहे. वेतन आणि निवृत्ती वेतनावरचा खर्च जवळपास 53% आहे आणि तिच्यामध्ये जवळपास 7% गतवर्षीच्या तुलनेत वाढ झालेली आहे. सहकार क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये 2020 ते 2010-11 ते 2019-20 हा जवळपास 2 वर्षाचा हा 10 वर्षाचा गॅप आहे. 10 वर्षाच्या गॅपचा विचार करता प्राथमिक कृषी पतसंस्था आधी होत्या 21,451, नंतर त्या झाल्या 20,744. याचा अर्थ काय आहे की प्राथमिक कृषी संस्था ज्या आहेत त्या घटलेल्या आहेत. खाली जाणारा बाण जो आहे त्या कमी झालेला आहे 2020-21मध्ये. ऑबियसली सभासद जे आहे तेही कमी होतील. 150 होते लाख है ना, 150 लाख ते 147 लाखात आहेत बघा सभासद, तेही कमी झालेत. सहकारी संस्थांची संख्या जर तुम्ही बघितली तर 2,24,306 होती बघा, तर ती 2019-20मध्ये झालेली आहे 2,12,000. सो सहकारी संस्था ज्या आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे, पण सभासद जे आहेत इथं तर त्यांची संख्या वाढलेली आहे 530 वरून
ती 556 गेलेली आहे. म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था आणि त्यांचे सभासद या दोन्ही गोष्टी कमी झाल्यात, परंतु सहकारी संस्थांची संख्या कमी झाली, परंतु सभासदांची संख्या वाढलेली आहे. MCQ करता हा मुद्दा फार फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्थांचं खेळतं भांडवल जर तुम्ही बघितलं तर तिच्यातही वाढ झालेली आहे. 2,48,434 कोटी रुपये याच्यावरून 3,97,466 कोटी रुपये इतकं ते गेलेलं आहे. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या संख्येमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 12,000 जवळपास घट झालेली आहे. पण घट जरी झालेली असली तर 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक त्याचं भांडवल वाढलेलं आहे. तर ती आकडेवारीच तुम्हाला वरती सांगते. सहकारी संस्था अडचणीत असल्या तरीसुद्धा गुंतवणूकदारांचा जो विश्वास सहकारी संस्थांवर आहे आणि त्यातून गुंतवणूक वाढत असल्याचं दिसून आलेलं आहे. याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा पण असतो बघा, की फायनान्शियल लिटरसी खूप जास्त नाही आहे आपल्याकडं आणि त्याच्यामुळं काय होतं की सहकारी संस्थांचा जो व्याजदर असतो ठेवींवरचा, तो व्याजदर बँकेपेक्षा जो असतो तो जास्त असतो. त्यामुळेही बरीचशी लोकं ही सहकारी संस्थांमध्ये ठेवतात आणि सहकारी संस्था ही त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी निगडीत असल्यामुळे बऱ्याचदा तो विश्वास वाटतो की ही आपली लोकं आहेत. ओके, नंतर ते होतो हमें तो अपने लूटा. ओके, कृषी क्षेत्र जे आहे 2020मध्ये चांगला पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे 11.7% भरीव वाढ याच्यात आहे. जवळपास 50% लोकसंख्या महाराष्ट्रातली जी आहे ती कृषीवर अवलंबून आहे. आता 2020-21 खरीप हंगाम जो आहे तर तिच्यामध्ये किती हेक्टरवर पेरणी झालेली आहे? 1,56,89,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती पेरणी आहे. सो 1,56,89,000. रब्बीचा हंगाम जो आहे तिच्यामध्ये 53.64 लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे. सो खरीपची पेरणी ही रब्बीपेक्षा खूप जास्त आहे. डिसेंबर 20पर्यंतचा रब्बीचा आकडा आहे. अपेक्षित वाढ कशा कशात आहे? खरीपच्या याच्यात वाढ कुठं कुठं अपेक्षित आहे बघा. तृणधान्य जी आहेत तिच्यामध्ये 60%ची वाढ अपेक्षित आहे आपल्याला खरीपमध्ये. कडधान्यात 14%, तेलबियामध्ये 28%, कापूसमध्ये 33%, ऊसात 40%. सो सर्वात जास्त वाढ खरीपमध्ये तृणधान्यांमध्ये आपल्याला अपेक्षित आहे. 1 नंबरला तृणधान्य, 2 नंबरला ऊस, 3 नंबरला कापूस. ओके, रब्बीच्या बाबतीमध्ये तृणधान्यात 1%ची वाढ आणि कडधान्यांमध्ये 12%ची वाढ अपेक्षित आहे. घट अपेक्षित आहे का? तर नक्कीच अपेक्षित आहे. रब्बीमध्ये तेलबियामध्ये जवळपास 18%ची घट अपेक्षित आहे. ओके, आता याच्यामध्ये पण पंतप्रधानांनी मधल्या काळामध्ये आवाहन केलं होतं की भारतीय शेतकरी जर तेलबियाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतील तर येत्या काळामध्ये तेल आणि त्याच्या संबंधीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्यासंबंधी मोठ्या प्रमाणावर आपल्याला गोष्टी प्रॉपरली करता येतील आणि जे काही आयातीसाठी पैसे घालवतो ते आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. फलोत्पादनाचा जर विचार केला तर पिकांखाली क्षेत्र जर तुम्ही बघितलं 2019-20मध्ये तर ते 19.20 लाख हेक्टर आहे आणि अपेक्षित फलोत्पादन जे आहे की किती आपल्याला प्रोडक्शन मिळणं अपेक्षित आहे 278.75 लाख मेट्रिक टन इतकं फलोत्पादन आपल्याला अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण बघा, तालुक्यांची संख्या जर तुम्ही बघितली एकूण 355 तालुके आहेत, तिच्यामध्ये 139 तालुक्यांमध्ये अतिरिक्त पाऊस झाला, 173मध्ये सरासरी आणि 43मध्ये अपुरा पाऊस पडलेला आहे. सो तालुक्यांची संख्या, पावसाचं प्रमाण लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हिच्यामध्ये जवळपास जानेवारी 2021पर्यंत 31,04,000 शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून त्याचा लाभ मिळालेला आहे. एकूण वितरित झालेली रक्कम जी आहे ती 19,847 कोटी रुपये इतकी आहे. कृषी पंप जे आहे तिच्यात सातत्याने वाढ होते. महाराष्ट्रात सध्या 43,22,000 कृषी पंप सुरू असून वीज आणि सौर पंपांच्या संख्येत सातत्याने वाढ होते. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कृषी पंप ते जवळपास 43 लाख आणि वीज सौर पंपांच्या संख्येत वाढ होते. कृषी पंपांचं विद्युतीकरण जर तुम्ही बघितलं तर 2019-20मध्ये 96,327, 2020-21मध्ये 52,870. तर सिंपल आहे की हे 2020-21चे आकडे कमी आहेत कारण कोविड, करोना सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आहेत. अटल सौर पंप योजना जी आहे तिच्यामध्ये कृषी सौर पंप कार्यान्वित झाल्याची संख्या जर तुम्ही बघितली 2015 ते 18मध्ये 5,662 आणि 2018-19मध्ये 7,000. मुख्यमंत्री सौर पंप योजना जी आहे तिच्यात 2020पर्यंत जवळपास 64,598 सौर पंप कार्यान्वित करण्यात आले. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दुग्ध उत्पादन वाढीचे प्रयत्न सुरू आहेत आणि याच्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे की ज्यांच्या हिच्याने तो प्रकल्प राबवला जातो दुग्ध उत्पादन वाढीसाठी, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरी. विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या जवळपास 4,263 गावांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तर शेतकऱ्यांच्या दारात कृत्रिम रेतन करणं, वैरणाचा विकास कार्यक्रम, दर्जेदार पशुखाद्य पुरवठा आणि लसीकरण. सो 4 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे विदर्भात दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ओके. खर्च जो आहे ऑक्टोबर 2020 याच्यावर जो 45,72,00,00,000 इतका झालेला आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुग्ध संकलन जर बघितलं तर ग्रामस्थांकडून 253.61 लाख आणि दूध संकलन केंद्रांकडून 210.80 लाख लिटर केलेलं आहे. तर इथं एक फार महत्त्वाचा मुद्दा येतो की ग्रामस्थांकडून दूध संकलन केंद्रापेक्षा जास्त दूध संकलन झालेलं आहे. आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही डायरेक्टली ग्रामस्थांकडून घेताय म्हटल्यानंतर मधला मिडलमॅन शेवटी काय आहे ना, दूध संकलन केंद्र त्याला काहीतरी प्रॉफिट ते काढणार आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून डायरेक्ट जर दूध जात असेल समोर तर ते शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे. वाहन खरेदीमध्ये वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात 2020 करोना काळामध्ये 8,74,000 वाहनं वाढलेली आहेत. याच्यात मुंबईत एकट्या मुंबईमध्ये 1,03,000 वाहनं वाढलेली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक वाढलेली वाहनं जी आहेत ती 2 व्हीलर आहे, दुचाकी, 6,29,000. आता साधी गोष्ट होती की टाळेबंदीच्या काळामध्ये प्रवासी वाहनांची अनुपलब्धता होती, बस बंद होती, त्याच्यामुळे दुचाकी खरेदीवर नागरिकांनी भर दिला. महाराष्ट्रातली एकूण वाहनं जर तुम्ही बघितली तर 3,77,00,000वरून ती आता 3,86,00,000 झालेली आहे. रुग्णवाहिकांची संख्या वाढलेली आहे 16,770वरून 17,360. खूप काही फरक पडलेला नाही आहे. कोरोना असल्यावर असं वाटलं असतं डबल टिबल झाले का रुग्णवाहिका, तेवढ्याच आहेत बघा. भ्रमणध्वनी दूरध्वनी, आता 2020 भ्रमणध्वनी दूरध्वनी यांच्या संख्येमध्ये मात्र 2020च्या तुलनेत घट झालेली आहे. आता सगळेच घरात म्हटल्यानंतर फोन कुणाला लावणार है ना. सिंचनाची टक्केवारी अनुपलब्ध आहे बघा. 10 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये नेमकं किती क्षेत्र सिंचनाखाली आहे याची कसलीही आकडेवारी देण्यात आलेली नाही आहे. लास्ट आकडेवारी जी होती ती 2010 दिली होती. 2010-11 पासून सिंचनाची आकडेवारी अनुपलब्ध आहे. 2009-10 सिंचनाच्या क्षेत्राची टक्केवारी जी होती ती 17.9% होती. दरवर्षी सिंचनावरचा जो खर्च आहे तो सरासरी 7,000 ते 8,000 कोटी रुपये इतका आहे. भारतामध्ये सिंचनाखालील क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर ते 48% आहे. महाराष्ट्रातील सिंचनाखालील सरासरी क्षेत्र जवळपास 18% आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये जवळपास तुम्ही दरवर्षी 7,000 ते 8,000 कोटी रुपये खर्च करता. किमान 70,000 कोटी रुपये खर्च होऊन 17.9%वरून फक्त 18%वर म्हणजे 0.1% इतकीच प्रगती आपण केलेली आहे. आणि त्याच्यामुळे सिंचनाकडे होणारं दुर्लक्ष इथून फार क्लिअर दिसतं. महाराष्ट्रात जलसंपदा खात्याच्या श्वेतपत्रिकेनुसार जे काही सिंचनाखालील क्षेत्र दाखवण्यात आलं होतं ते 23% दाखवण्यात आलं होतं, परंतु ही आकडेवारी फुगवलेली आहे अशी टीका याच्यावर झाली होती. आता सिंचन क्षेत्र किती आणि याची आकडेवारी कशी तयार केली जाते तर 3 खात्यांकडून ही आकडेवारी तयार केली जाते. जलसंपदा, महसूल, कृषी. सो हे 3 खाते आहे यांच्याकडून ही आकडेवारी तयार होते. 3 विभागाकडून जी काही आकडेवारी प्राप्त होते त्याचं पृथक्करण करून मग अंतिम आकडेवारी तयार केली जाते. वीज मागणीचा जर विचार केला तर करोना टाळेबंदीमुळे उद्योग व्यापार बंद असल्यामुळे खालील क्षेत्रात घट झाली बघा. औद्योगिक वीज मागणी तिच्यात 37% घट, व्यापारी वीज मागणी तिच्यात 16.7% घट. फक्त वीज मागणीत वाढ कुठं झाली तर कृषी पंप वीज मागणीमध्ये वाढ झालेली आहे 7.4%चा तिथं वाढ झालेली आहे. तर तो एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर रस्त्यांची कामं जर बघितली तर रस्त्यांच्या कामांना पण विलंब झालेला आहे टाळेबंदीच्या काळामध्ये. रस्त्यांच्या कामासाठीची तरतूद होती 14,085 कोटी रुपये. रस्त्यांची कामं जी डिसेंबर 2020 झाली ती केवळ 5,401 कोटी रुपयांची झालेली आहेत बघा. ओके, हा 5 आहे. 5,401 कोटी रुपये. पुण्याचा रिंग रोड जो आहे तो 2024-25 पूर्ण होणार आहे. त्याच्यासाठी 4,200 कोटी रुपये दिलेले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचं विस्तारीकरण 2022-23 पूर्ण होईल. मुंबईतील किनारपट्टी रस्त्याचं काम 20% पूर्ण झालेलं आहे. आणि बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जवळपास 92.3% भूसंपादन पूर्ण झालेलं आहे. ओके. सो समृद्धीचं काम पण जोरात सुरू आहे बघा सध्या. विजेचा विचार केला तर महाराष्ट्रात विजेची उपलब्धता आहे 21,841 मेगावॅट. डिसेंबर 20 अखेर विजेची मागणी होती 17,345 मेगावॅट आणि महाराष्ट्राकडे अतिरिक्त वीज जी आहे 4,496. करोना काळामध्ये सगळं जे बंद होतं व्यापार वगैरे त्याच्यामुळे विजेचा वापर कमी होता बघा. भुसावळला 660 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारला जातो आहे. 2022 त्याचं काम पूर्ण होईल. कोराडी येथे जवळपास 1,320 मेगावॅटचा प्रकल्प उभा होतो आहे. महाराष्ट्रातल्या गावांचं विद्युतीकरण तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात 41,928 गावं, त्यापैकी विद्युतीकरण झालेली गावं आहेत 41,618
आणि सौर ऊर्जेद्वारे वीज जी आहे ती 305 गावांना दिलेली आहे. महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जेच्या क्षमतेपैकी स्थापित क्षमता जी आहे ती 9,817 मेगावॅट इतकी आहे. तर तेही एक लक्षात ठेवा. ओके. महिला आणि बालकांच्या अत्याचारावर घट झालेली आहे. 2019-2020ची तुलना तुमच्यासमोर आहे. महिलांवर बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनयभंग या सगळ्याचा विचार करताच 2019मध्ये 37,112 केसेस होत्या. 20मध्ये 26,586 केसेस. बालकांवरील अत्याचार 15,517 केसेस होत्या बघा. 17,517 केसेस 2019मध्ये, त्या 11,154 झालेल्या आहे. ओके. याच्यावर बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं आहे की एकंदरच कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा महिलांना कंप्लेंट द्यायची होती पण ती देता आलेली नाही आहे. जी परिस्थिती होती, सगळी लोक घरातून बाहेर जाता येत नाही. ओके. कारण डोमेस्टिक व्हायलन्स या काळात बराच वाढलेला आहे. पोषण आहाराच्या खर्चात कपात झालेली आहे. 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये पोषण आहार दिला जातो. 2019-20च्या तुलनेमध्ये विद्यार्थी संख्या वाढली. ओके. पण जी काही खर्च होती तिच्यात मात्र कपात झाली. आता तुम्ही बघा, वर्ष आणि पोषण आहार 2019-20 1,469 कोटी रुपये आणि 2020-21 276 कोटी रुपये पोषण आहार. आता सिंपल आहे, टाळेबंदीमुळे शाळा बंद होत्या आणि त्याच्यामुळे हा सगळा तुम्हाला दिसतोय आकडा खूपच कमी आहे. सामाजिक योजना ज्या आहेत त्याच्यावर खर्च आणि तिच्यावरचा खर्च निर्धारित खर्चापेक्षा खूपच कमी आहे. 2020-21च्या अर्थसंकल्पातल्या तरतुदी जर बघितल्या तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीची जी काही तरतूद होती त्यातली खर्च आलेली रक्कम फार कमी आहे. अनुसूचित जातीसाठी 9,668 कोटी रुपये होते. फक्त 1,845 कोटी रुपये खर्च करण्यात आले जानेवारी 2021पर्यंत. अनुसूचित जमाती 9,484 कोटी, 2,405 कोटी खर्च करण्यात आले. म्हणजे किती आहे ना की त्याच्या तुम्ही जर सरळ बघितलं तर 9 कोटीची तरतूद आहे, 9.5 कोटीची जवळपास दोघी ठिकाणी, आणि खर्च जो झालेला आहे तो 1.8 आणि 2.4. तर नक्कीच ह्या गोष्टी खूप काही चांगल्या नाही आहेत. ते इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आरोग्य यंत्रणा आणि करोनाचा विचार जर तुम्ही केला तर करोनामुळे मृत्यू जर आहे तर प्रति 10 लाख लोकसंख्येमागे मृत्यूच्या प्रमाणाचा विचार करता महाराष्ट्राचा क्रमांक 6वा आहे. MCQ करता लक्षात ठेवा. प्रति 10 लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक रुग्ण असलेले 4 जिल्हे पुणे, ठाणे, नागपूर आणि मुंबई आहेत. आता करोनासाठीचा निधी कुठून मिळाला होता आपल्याला, तर करोनासाठीचा निधी जो आहे तो केंद्र सरकारने आपत्कालीन मदत दिली होती 716 कोटी 50 लाख रुपयांची. महाराष्ट्र राज्याने 634 कोटी दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 361 कोटी 79 लाख रुपये एवढी मदत झाली. राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधी जो आहे त्याच्यातून 860 कोटी 92 लाख. जिल्हा वार्षिक योजना 690 कोटी 82 लाख. सो ही सगळी करोनासाठीची मदत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे ती योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली. पांढरी शिधापत्रिका असलेला रुग्णही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. माझे कुटुंब माझे आरोग्य या योजनेमध्ये सर्वेक्षण जर तुम्ही केलं तर पहिल्या टप्प्यात 2.74 लाख आणि दुसऱ्या टप्प्यात 2.70 लाख, म्हणजे जवळपास 5 लाखापेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण याच्यामध्ये झालेलं आहे. सो निवडक राज्यांचं दरडोई उत्पन्न 2019-20चं तुमच्या समोर आहे आणि एकंदरीतच हरियाणा, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, भारत. आताच्या ह्याच्यात जर तुम्ही बघितलं 2019-20मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो 4था लागतो बघा इथं. हेच आताच्या ह्याच्यात जर तुम्ही दरडोई ह्याच्यात बघितलं तर आपण सुरुवातीला बघितलं 6वा क्रमांक महाराष्ट्राचा आहे, कमी झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर 2020-21मधील अंदाजित वार्षिक वृद्धी दर जर आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कृषी आणि संलग्न कार्य हे जे आहे 11.7 आणि दुसरं जे आहे की वीज, वायू, पाणी पुरवठा आणि इतर सेवा 3.3%. हे दोनच जे आहे ते पॉझिटिव्ह आहेत. बाकी सगळं जे आहे ते निगेटिव्हमध्ये आहे. खाणकाम, दगड, वस्तुनिर्माण, बांधकाम, व्यापार, हॉटेल, वित्तीय, स्थावर मालमत्ता, सार्वजनिक प्रशासन सगळं मायनसमध्ये आहे. एक अहवाल आलेला आहे. सो महाराष्ट्राचा जो काही इकॉनॉमिक सर्वे आहे त्याच्यातले मुद्दे एवढे होते. अहवाल एक आलेला आहे बघा, वाया गेलेल्या अन्नाचा निर्देशांक 2021. जे काही फूड वेस्ट केलं जातं, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP आणि त्याचा भागीदार संघटना WRAP तर यांचं हे आहे. आता 2019मध्ये जर बघितलं तर जगात 93 कोटी 10 लाख टन अन्न वाया गेलेलं आहे. 2019मध्ये भारतात 6 कोटी 87 लाख टन अन्न वाया गेलेलं आहे. अन्न वाया घालवणारे घटक बघा, घरं 61%, अन्न पुरवणाऱ्या संस्था 26% आणि किरकोळ पद्धतीने अन्नसेवा देणाऱ्या संस्था 13%.
सो अन्नाची जी काही नासाडी होते सर्वात जास्त ती घरांमध्ये होते. सो आपण आपल्या लेवलला अन्न नष्ट होता कामा नये त्याची काळजी घेतली पाहिजे किंवा ते वेस्ट जाता कामा नये. जगभरात जेवढं अन्न तयार होतं त्याच्या जवळपास 17% भाग वाया जाऊ शकतो असं या अहवालात म्हटलेलं आहे. 17% की ते वेस्ट होणारच आहे. वाया गेलेल्या अन्नाचं वजन पूर्ण भरलेल्या 2,30,00,000 ट्रकच्या वजना इतकं आहे. एका ट्रकमध्ये जवळपास 40 कोटी टन. ओके, आता 40 टन एवढं बसतं बघा. म्हणजे अन्नाचं वजन जर जे आहे की वाया गेलेलं वेस्ट फूड जे आहे जगातलं ते जर तुम्ही ट्रकांमध्ये भरलं तर 2,30,00,000 ट्रका एवढ्या वजना इतकं होतील आणि पृथ्वीला 7 फेरे ते मारू शकतात. ओके, एवढी ती तुलना त्या याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे दुकानं, हॉटेल, घरातील खराब होणाऱ्या अन्नाबरोबर इतर अन्नाचा याच्यात समावेश आहे. आता जर तुम्ही बघितलं की एका वर्षामध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचं प्रमाण बघितलं तर ते भारतामध्ये 6 टनपर्यंत आहे, अमेरिकेमध्ये जे आहे ते 1 टन आणि चीनमध्ये जे आहे ते 9 टनापर्यंत ते आहे. ओके, ही जी आकडेवारी जी आहे तुमच्यासमोर आहे ना. सो बेसिकली सर्वात जास्त अन्न वाया कुठं जातं तर ते चीनमध्ये जातं आहे या आकडेवारीनुसार. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सगळ्यात बेसिक आहे अन्न वाया घालवणं. एक सिंपल गोष्ट जर तुम्ही विचारात घेतली तर एखादी रोटी असते बघा, त्या रोटीची किंमत हॉटेलनुसार बदलते, कुठं 15 रुपये, कुठं 20 रुपये, कुठं 25 रुपये. तुम्ही ती ॲफोर्ड करू शकतात. एखाद्या वेळेस ते घेऊन तुम्ही खाल्ली नाहीत, अर्धीच खाल्ली, टाकून दिली, पण ती रोटी बनण्याची प्रक्रिया तुम्ही बघा की पार शेतकऱ्याच्या मशागतीपासून, जमिनीच्या मशागतीपासून हा ना, ते जे अन्नधान्य समोर येतं, तो गहू येतो असेल किंवा मैदा असेल तर ते तयार जे होतं आहे तर ती प्रोसेस केवढी लांब आहे. सो कुठल्याही ह्याच्यामध्ये आपल्याला हा हक्क नाही की आपण अन्नाची नासाडी केली पाहिजे. टाईमच्या मुखपृष्ठावर महिला शेतकऱ्यांना स्थान मिळालेलं आहे बघा. आम्हाला कोणी धमकवू शकत नाही, आम्हाला कोणी खरेदी करू शकत नाही या ओळींसह जगप्रसिद्ध टाईम नियतकालिकांनी मुखपृष्ठावर दिल्लीच्या सीमांवर आंदोलनकर्त्या महिला शेतकऱ्यांना स्थान दिलेलं आहे. टाईमने छापलेल्या छायाचित्रामध्ये एकूण 20 महिला आंदोलक आहे. ऑक्सफेम इंडियाचा अहवाल बघितला तर भारतात 85% ग्रामीण महिला शेतीच्या कामात सक्रिय असतात, मात्र केवळ 13% महिलांकडे शेतीची मालकी आहे. त्याच्यामुळे पण शेतकरी महिला आणि त्याचा एकंदरच हे बघा टाईम मॅगझिन आणि हिच्यावर ह्या महिला आहेत तर हे मुखपृष्ठ आहे. ओके, सो ऑन द फ्रंट लाईनर्स ऑफ इंडियाज फार्मर प्रोटेस्ट असं तिच्यावर ते काही हेडिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी एक महिला आहे बघा, सुदेश गोयत. सुदेश गोयत यांना आयन लेडी असं म्हटलं जातं. 1 रँक 1 पेन्शनच्या वेळेस त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि ना एक्स आर्मी मॅनच्या वाईफ आहेत, तर त्यांनी हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांमध्ये जनजागृती आणलेली आहे शेतीसंबंधी, शेतकरी कायद्यांसंबंधी. आणि जसं पंजाबमधल्या महिला सामील झाल्यात या सगळ्या आंदोलनात तशा हरियाणातल्या महिलांनीही सामील व्हावं यासाठी त्या कार्यरत आहेत. सो आयन लेडी सुदेश गोहेत तुम्हाला माहीत पाहिजेत. OTT प्लॅटफॉर्मचे जे रूल्स आहेत दे लॅक टीथ असं याच्यात म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. आता जे आपण बघतोय OTTचे नवीन रूल्स, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यात त्यांनी जे म्हटलेलं आहे की कसल्याही प्रकारची प्रॉपर पनिशमेंट याच्यात दिलेली नाही आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ते फक्त गाईडलाईनसारखं आहे, पनिशमेंट नाही आहे, फाईन संबंधी नाही आहे, कुठलंही मेकॅनिझम नाही की ते कंट्रोल करू शकेल किंवा रेग्युलेट करू शकेल या प्लॅटफॉर्मला. आणि त्याच्यामुळे है ना टूथलेस टायगरसारखं हे सगळं आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं आहे. ओके, सो बघू येत्या काळात कशा गोष्टी होतात. सो कालचे प्रश्न बघा, आश्वस्त 24 तास सायबर गुन्हे रोखण्यासाठीचा प्रकल्प गुजरात राज्याचा आहे बघा. जागतिक श्रवण दिन जो आहे 3 मार्चला साजरा होतो. हिटलरच्या मिशीसोबत तुलना झाल्यामुळे ॲमेझॉनने चेंज केलेला आहे लोगो त्यांच्या ॲपचा. 2015मध्ये विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक 26%हून 49% करण्यात आली. आणि 2021-22च्या अर्थसंकल्पनामध्ये 49%हून 74% आहे बघा, 100% नाही. सो फक्त अयोग्य. सिम्लिपाल बायोफेअर रिझर्व जे आहे ते ओडिसामध्ये आहे. आजचे प्रश्न घ्या. फ्रीडम हाऊस अहवालानुसार बिनचूक विधान निवडा. भारतातील व्यक्ती स्वातंत्र्य मुक्तपासून अंशतः मुक्त असे वर्गीकृत केले आहे. जगात केवळ 20% लोक अंशतः मुक्त वातावरणात राहतात, फक्त ब यापैकी नाही. इराणमधील सर्वात मोठे बंदर चाबार बंदर आहे. चाबार बंदर व ग्वादर बंदर यांच्यात केवळ 72 किमी इतके अंतर आहे, फक्त अयोग्य, बयोग्य, अबयोग्य यापैकी नाही. QS क्रमांकानुसार जागतिक स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये भारतातून अव्वल संस्था खालीलपैकी कोणती? IIT दिल्ली, IIT मद्रास, IIT मुंबई, IIT गुवाहाटी.
किरण पोलार्ड हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात 6 षटकार ठोकणारा कितवाच फलंदाज आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. भारतातील छोट्या शहरातील जीवनसुलभ शहर कोणते आहे? बेंगळुरू, सिमला, पुणे, भुवनेश्वर. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.